4 वाजताच्या बशीत बसलाय आणि माकड वाहणार तो घुरघुरता. पण मी बडबडाक शकते. 5 मिनिटांनी फोन करते ती खैले तिची फुला बघू जाऊ नको, डेगे डेगेन घरात जा. मग मी या डेगे डेगेन मी 2 महिन्यांनी आता हो कदाचित मोठो ब्लॉग टाकीत असतले, कारण मी 2 महिने पुण्यात होते, शिकताक होतं. अच्छा, आत्ता एक्झाम झाली या, वायवा होती, लॅब एक्झाम होती, रिटर्न एक्झाम होती, त्यामुळे खूप वेळ लागलो. एक विषय म्हणजे माझं ट्रायपॉड तुटलं, तर मी आता हायसर फोन ठेवतोय आणि बडबडतोय. आता मी म्हणते हाय बसल्याने एक मोठा व्हिडिओ करूचो. माझ्याकडे काही टॉपिक नाही, पण मी बडबडाक शकते. आता 2 दिवस झाले, मी शनिवारीला, आज सोमवार असा आणि माझं अवतार असो असा. मी ज्याच्याकडे गेले त्यांनी मला सांगितलं मी बारीक झाले. खरंच मी बारीक झाले, कारण मला ह्यो कपडो जो माझा टॉप खूप बारीक होता आणि मेन म्हणजे मला ह्या थोबाड सगळा रंगला म्हणून मला सगळेजण ओरडतात. मी त्यांना सांगून थकले की पुण्याचा पाणी 1 नंबरचा खराब असा, त्यांनी केस गळतात आणि थोबडं झोपू येतात. आता मी काय सांगतो, मी शनिवारी सकाळच्या 4 वाजताच्या बशीत बसलाय आणि त्या पण माझी आयडिया नाही होती. तर मी म्हटलेलं शुक्रवारची रात्रीची तिकीट काढायची, पण विषय असं होतो की शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस सलग सुट्टी होती, म्हणून बस तर नाहीच होती. एसटी सगळी बुक होती. ट्रॅव्हलर्सचे 1,500च्या वर ते तिकीट होती. मी सध्या कुठं सांगितलेलं तिकीट काढू. तर झालं विषय असं की सगळी बुक होती, त्यामुळे ते काही एसटीचे तिकीट नाही भेटा. मग मी म्हटलं ठीक आहे आपण ट्रॅव्हलर्सने जाऊया, पण शूट करून कंटाळले. तर आता मी बघते जागा, थैसर तो एक कुठचो तरी आसा चंद्र पण दिसता. पण आता मी जागा शोधते. खय ठेवू मी फोन, आय थिंक सो हाय, खय तरी ठेवते फोन. ठेवतलो अडे हाय नको त्या गुन्ह्यांनी ठेवतोय हाय रगात. तर मग अशा माझं अवतार दिसत हो, माझं अवतार असा ह्यो दिसतंय. मी दिसले असं कदाचित. हां, मग झाला असा मी या कोटवणीच्या चढवाकडे होते. 1,500ची ट्रॅव्हलर्सची तिकीट होती आणि जर मी एसटी नेलं असते लाल डब्यात तर मग ती कमी पडली असती, पण रात्रीची फुल होती सगळी. मग तिने मला सांगितलं सकाळच्या 4च्या बशीन जा, आणि मी म्हटलं जाऊया. तर त्या कोटवणीचा चोर सकाळी 3 वाजता उठला, आलूचे पराठे केले आणि मग डब्यात दिला आणि जी माका प्रिन्सेस ट्रीटमेंट दिल्या शेवटचे 4 दिवस. कोटवणीच्या चढवण इतक्या प्रेम दाखवल्या. आता मी कोटवणीक भेटा गेलेलं, पण कोटवणी नाही असं घराकडे. आता मी सकाळच्या 4च्या बशीन इलंय आणि जी मी 1,500च्या ट्रॅव्हलर्सने येतील तर मी 346 रुपये नेलं. माझे जवळपास 1,000 रुपये वाचले. आता मी 4 वाजताची बस होती, ती 2 वाजता पोचायची होती, पण माझे बाबा इतके उतावळे, ते 12 वाजता येऊन बस स्टॉपवर ते थांबले आणि मग 5 मिनिटांनी फोन करते ती खैले. आता मी माझ्या बापाशी काय सांगताना. तर शनिवारी इलाय, शनिवारचा दिवस मी ठरवलेला आहे. कधी मी खाई नाही इले तरी मी आधी आमच्या शेजाऱ्यांकडे जाते. मेन शेजारी आमचं नाना सुताराकडे. आता नाना सुताराकडे गेले, पण भाई सुतार नाही म्हणून वाईट जरा कमी वाटा होता. आमच्या घरात आजो नाही म्हणून कमी वाटा होता. असं घर अगदी सुना वाटा होता. असे पुण्यात रावले म्हणून आजोची इतकी आठवण येणार नाही, पण घराकडे गेल्यानंतर आजो असतो म्हणून उतावळा असते, पण असं नाही होतं ह्या टायमाक. कालचा दिवस म्हणजे कालचं रविवारी मी काय नाही ओटवण्याक जाऊन दिलंय. ओटवण्याच्या ब्रिजवरती फिरा नेले, मनस्वी आणि श्रावण नेलेला त्यांच्यासोबत. आणि आज मी शेण काढल्या. काल माका खरं म्हणजे शेण काढूचा होता, पण काल आमच्या वाड्यात शेणच राहणार नाही. म्हणजे असलो जो राग येतो जेव्हा शेण काढूचं असतं पण शेण भेटणार नाही. आणि काय सांगू होते, तर आज मी शेण काढलं.
वायज वायज येता म्हाका शेण काडून. आणि माझं असं अवतार झालं हा आता. केस बेस मी इंचरूंक नाही असं. आणि म्हाका आता बकुळीची फुलं बघूक जावची होतात, पडतात की नाही. पण वाटेन म्हाका सर्ग्या काकीचं घर भेटला. मग मी तिच्या घराकडे गेले आणि ती माझा व्हिडिओ बघता आणि मग इंग्लिशमध्ये काय ती बोलते तर आमका कळणार नाही. इंग्लिशमध्ये व्हिडिओ करायचे नाही. आणि म्हाका सांगितलं आत्ता बकुळीची फुलं बघूक जाऊ नको, डेगे डेगेन घराक जा. मग मी या डेगे डेगेन घरा गेलाय आणि वाईट सारवलेलं तर मी शेण परत सारयलं. आणि मग मी आता व्हिडिओ काढू गेले. नाही आता मी कोटवणीक भेटा गेलेलं, पण कोटवणी नाही म्हणून मी आता व्हिडिओ काढू गेलेलं. आता बाकीचे व्हिडिओ नंतरच्या टायमात.